परत आहे का प्रश्न? ख्रिस्त पूर्व 6व्या शतकात ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राज्याला काय म्हणायचे? नाही, एक फक्त चुकला तर दुसरा ऑप्शन, बस. 3 ऑप्शन मध्ये नाही. बरोबर. ग्रुप बी, ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात ज्या राज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना काय म्हणतात? ग्रुप ए, ग्रुप बी समजले नाही तुम्हाला? ग्रुप ए किलरचा, या 3 किलरचा पुढचा, ग्रुप बी किलरचा मागचा आणि ग्रुप सी उपासक. अंडरस्टँड? बी वाल्यांचा काय प्रश्न होता? गणराज्य. व्हेरी गुड. आपला प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की आपण टाळ्या जोडायच्या. शाक्यांचे राज्य भारताच्या कोणत्या कोपऱ्यात बसले होते? कोणत्या? ईशान्य. काय? अरे वा. प्रश्न ए बी सी करेक्ट. गुड. नेक्स्ट. प्रसेनजित हा कोणत्या देशाचा राजा होता? ए. ऍग्री? डन. बरोबर. काय? शाक्यांच्या राजधानीचे नाव कोणत्या थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता यांच्या नावावरून पडले होते? गुड. काय? कपिल मुनी. 6व्याचं काय आहे? सॉरी, 5वा प्रश्न सी वाले नव्हता. शाक्यांच्या राजधानीचे नाव कोणत्या थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता यांच्या नावावरून पडले होते? कपिल मुनीच्या नावावरून कपिल वस्तू पडलं होतं. त्याच्यामुळं ऐका, ध्यान धरून ऐका. सी, राजा शुद्धोधन यांच्या वडिलाचे नाव काय होते? त्यांचा प्रश्न आहे. सांगा. थोडस डोकं खालवा. सांगा. नाही हरले. सांगा कोणाला? सिंहनो हे शुद्धोधनाच्या वडिलाचं नाव. नेक्स्ट. ए, राजा सिंहनो यांच्या पत्नीचे नाव काय होते? काय होतं? कच्छना. काय? बी, राजा सिंहनो यांना एकूण किती अपत्ये होती? ठीक आहे, तसं करू. ठीक आहे. राजा सिंहनो यांना किती अपत्य होते? ठीक आहे. व्हेरी गुड. काय? सी, अमिता व प्रमिता ह्या सिद्धार्थाच्या कोण होत्या? अमिता आणि प्रमिता या सिद्धार्थाच्या कोण होत्या? चलो, ये प्रश्न का टाइम खत्म होते आ रहा है. ये प्रश्न आप जाएगा, अभी जाएगा, अभी जा रहा है. सांगा.
हल बहीण होते का? हे ऐकायला न आल्याचे परिणाम चूक. सिद्धार्थाच्या अमिता व प्रमिता या आत्या होत्या. आणि दुसरा तुमच्या ग्रुपने सांगितलं उत्तर. हा नाही. सिद्धार्थाचे गोत्र काय होते? आदित्य. फक्त हात वर करायचं ज्यांना येतं त्यांनी. सिद्धार्थाचे गोत्र काय होते? आदित्य. 1 2 सांगा काय होतं? सांगा. हेच आहे ना? आदित्य. टाळ्या. हल हल लक्ष करून ऐका. सिद्धार्थाची माता हा ऐका. सिद्धार्थाची माता महामाया यांचा वंश कोणता होता? टाळ्या. हल हा छान आहे. ठीक आहे. उपासिकांमध्ये 2 ग्रुप आहेत. दैविक उपासकांचा तिसरा ग्रुप म्हणजे सी आहे. आपण सगळ्यांनी पटापट उत्तर द्यायचे. आता सी. महामायाच्या आईचे नाव काय होते? आवड प्रश्न त्यांना द्यायला. महामायेच्या आईचे नाव काय होते? सांगा. पास पास करायचं ना? चला हा प्रश्न जातो आहे. तुमच्यापैकी ग्रुप मध्ये एकाचं नाव त्या ठिकाणी आहे इथे बसलेल्यापैकी. हा महामायेच्या आईचे व वडिलाचे नाव काय? व अंजन. गुड. टाळ्या. हा हा ठीक आहे ना? ठीक. महामायेच्या आईचे व वडिलांचे नाव होते सुलक्षणा अंजन. महामाया. आता सर्वात बीचा प्रश्न हा. महामायेचे आई वडील टिंब टिंब डॅश डॅश नगरीमध्ये निवास करीत होते. गुड. महामायेच्या आई वडील कोणत्या नगरीत निवास करायचे? देवधर. म्हणून तिने शुद्धोधनाजवळ काय विनंती केली होती की मला माहेराला जायचे. म्हणजे कुठं जायचं? आईवडिलाकडे जायचं. म्हणजे कुठं जायचं? देवधरला जायचं. म्हणून देवधर हे महामायेचं काय होतं? सी. शुद्धोधन राजाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते?
प्रश्न सी संपलाय. तुम्ही पण तिकडून आहे ना. काय आहे? सिद्धोधनाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय? मामा आहे. मला एक ऑप्शन चुकलं. सेकंड हा काय 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 ते पण चुकतं काय असेल हा. सहावा प्रश्न ए बी सी ए. शाक्य लोकांमध्ये प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा उत्सव किती दिवस पाळण्याची प्रथा होती? 7 दिवस. 7 दिवस. काय? बी. महामायेला पडलेल्या स्वप्नात कोणते बोधिसत्व महामायेच्या पुढे स्वप्नामध्ये प्रकट झाले होते? काय? उत्तर काय होतं? तुमच्याकडे सौम्य आता याचा आन्सर नाही कळला. अच्छा, महामायेला स्वप्न जे पडलं होतं तर त्या स्वप्नामध्ये कोणते बोधिसत्व प्रकट झाले होते? तर त्यामध्ये आहे सुमेध बोधिसत्व. आता सीचा प्रश्न. सिद्धार्थाचा जन्म, सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म इसवी सन पूर्व कधी झाला होता? टाळ्या. सातवा. महामायेला पडलेल्या स्वप्नाचा अर्थबोध घेण्यासाठी शुद्धोधनाने किती ब्राह्मणांना आमंत्रित केले? 8. टाळ्या. नेक्स्ट. घंटेजी नाव सांगायचे त्यांचे. नेक्स्ट टाइम प्रश्न. पुढचा प्रश्न. बी. प्रसूतीसाठी देवदह नगरीला जात असताना मार्गात महामायेला टिंब गहन लागले. तुम्ही सांगायचं आधी सांगितलं मग हा प्रश्न डिस्मिस होऊन जातो. प्रश्न डिस्मिस किया जा रहा है. तर पुढचा प्रश्न तुम्ही सांगायचं. कोणी सांगितलं? सांगितलं का? बरोबर आहे का? टाळ्या. सी सी के साथ फटाफट है. महामायेला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आलेले ब्राह्मण कोणत्या विद्येत पारंगत होते? कोणत्या विद्येत पारंगत होते? 8 ब्राह्मणांना स्वप्नाचा अर्थ लावायला सांगितला. ते कोणत्या विद्येत पारंगत होते? सांगा सांगा. कोणती? सत्संग. सत्संग असते का? सत्संग विद्या नाही तर सत्संग विद्या ती विद्या आहे स्वप्न विद्या.
बालब्राह्मणांना काय सांगायला लावलं होतं शुद्धोधनाने? स्वप्नाचा अर्थ काय? मग स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी कशा ब्राह्मणाला बोलवलं शुद्धोधनाने? जित्या विद्येमध्ये प्रारंभ होते. मग कोणत्या विद्येमध्ये प्रारंभ होते ते? स्वप्न विद्येमध्ये. एक सिद्धार्थाचा जन्म झाला त्या दिवशी कोणती पौर्णिमा होती? काय? सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राजपद भूषवण्याची पाळी कोणाची होती? राजा शुद्धोधनाची. बीचा प्रश्न बीनी उत्तर द्यायचं, सी प्रश्न सी उत्तर. राजपद भूषणाची पाळी शुद्धोधनाची होती. सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी हा महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी महान तपस्वी हा ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता, जो सिद्धार्थाला पाहण्यासाठी आला होता. नाही पर्याय यावेळेस निश्चय करू. पर्याय यावेळेस पर्याय निश्चय. वाह जोरदार. क्या बघा बरोबर फायदा झाला की त्यामुळे येऊन करा. ये सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळी असित मुनी ऋषीला काय दिसले? की अंतरिक्षातले देव बुद्ध या नावाचा ध्वनी करीत आहेत. व्हेरी गुड. काय किती आवडला प्रश्न होता बघा. अक्षर खरंच हुशार आहे बरं. ते खरंच वाचून हा किती सोपा अवघड प्रश्न आहे, फक्त न समजणार. सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस असित मुनी ऋषीला काय दिसले? असित मुनी हिमालयावर होते आणि असित मुनीला काय दिसलं? सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस सगळ्या अंतरिक्षातील देव देवता बुद्ध नावाचा उद्घोष करीत आहेत, बुद्ध नावाची घोषणा करीत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय सिद्ध होतो की बुद्ध हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. बी असित मुनी ऋषी कोणाला सोबत घेऊन शुद्धोधन राजाच्या घरी राजवाड्यावरती आले? काय? पुतण्याला घेऊन आले. व्हेरी गुड. त्याचं नाव काय? हा क्या बात. जोरदार जोरदार टाळ्या. नाव सावगड आणि लक्षात ठेवून सोपाने चांगली होती. खूप छान. आता माझ्या पुस्तकाचं महत्व वाढले. हा मला यावेळेस कठीण नेक्स्ट टाइम पण निष्पर्य. हा सी सोपा.
सिद्धार्थाची माता महामायेचे निधन झाले तेव्हा सिद्धार्थ किती दिवसाचा होता? कोणत्या पुस्तकाला वाचतो तुम्ही? बुद्धांच्या धर्माला बुद्धांच्या तीर्थ. तर असो बऱ्याच जणांनी उत्तर साथ सांगितलं. बरोबर आहे. बरोबर आहे. नेक्स्ट बसा खाली बसा. शांत बस बाळा. कोणी बोलायचं नाही बिलकुल. थोडेसे पटापटा घेतो मी. 9 प्रश्न झाले आणि 11 वागे थोडंसं फास्ट मिनिट आहे का? ठीक आहे 6 वागे वाटते. हा नंतर हा सिद्धार्थाचा कोण होता? हा तुमचं नाही. मावस भाऊ. मावस मावशी. आवाज होता काय? हा बी. आता या प्रश्नाला पर्याय मी प्रश्नामध्ये दिलेले तर ते पण पर्याय सांगणं उचित आहे. खाली दिलेल्या नावापैकी या 4 नावापैकी खाली दिलेल्या नावापैकी सिद्धार्थाचा चुलत भाऊ कोण नव्हता? प्रश्न समजला ना? या 4 पैकी सिद्धार्थाचा चुलत भाऊ कोण नव्हता? महानाम, देवदत्त, अनिरुद्ध, आनंद. तुम्ही कसं सांगितलं? देवदत्त हा चुलत भाऊ होता का? मग कोण होता? आत्ते भाऊ. काय? बी. चला सी. वयाच्या कितव्या वर्षी सिद्धार्थाने विद्या अभ्यासाला सुरुवात केली? कितव्या वर्षी सिद्धार्थाने विद्या अभ्यासाला प्रारंभ केला? सिलेबस होता ना? सिद्धार्थाने विद्या अभ्यासाला सुरुवात केली. तुम्ही किती सुरुवात केली ना? अच्छा तर तुमचा प्रश्न चुकलेला आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे. तुमचं झालं. ठीक. नेक्स्ट पार्ट ए. सिद्धार्थाचे प्रारंभीचे गुरु कोण होते? 8 ब्राह्मण. काय? 8 ब्राह्मण कोणते होते ते? राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, सुबोध, सुदत्त. सुयाम, भोग वगैरे वगैरे. गुड. नेक्स्ट. हा पार्ट बी. तुम्ही आता उत्तर दिलं तुम्ही टिक मार्क केलं का? नाही ना. मग तुम्ही हे करा. आणि नेक्स्ट
फॉर बी, सिद्धार्थाचा दुसरा गुरु कोण होता, त्याचे नाव काय? गुड, टाळ्या. बघा, हे जे गुरु आहेत ना, हे सिद्धार्थाचे सांगितलेले, सिद्धार्थाचे बोधिसत्वाचे हे गुरु होते. कोण होते? सब्बमित, ते 8 ब्राह्मण, ते भारद्वाज, ते आसित, आलार कलाम आणि उद्धग्रामपुत्र हे. परंतु बुद्धाचे गुरु कोणी नसतात. सिद्धार्थ हे बोधिसत्व होते. त्यांना ट्रेन करण्यासाठी त्यांनी ध्यानाच्या, सांख्यतत्ववेत्याच्या वगैरे वगैरे गुरूंना शुद्धोधनाने लावलं होते की बाबा आमच्या सिद्धार्थाला शिकवा, घडवा वगैरे वगैरे. असे ऑलरेडी ते परिपक्वच होते. परंतु सिद्धार्थाला गुरु होते, पण बुद्धाला गुरु नसतात. नेक्स्ट, फॉर सी, आसित ऋषींनी सिद्धार्थास निरखून पाहिले. आसित ऋषींनी सिद्धार्थाला पाहिले तेव्हा त्यांना महापुरुषाचे किती लक्षण दिसले? गुड, टाळ्या. ए, यशोधरेच्या पित्याचे नाव काय होते? दंडपाणी, बरोबर, टाळ्या. नेक्स्ट, बी, सिद्धार्थाचे गुरु भारद्वाज यांचे आश्रम कोठे होते? गुड, टाळ्या. जोरदार जरा मना भावातून रक्ताभिसरण जास्त झालं पाहिजे. सी, सिद्धार्थाचा सारथी म्हणून कोणाला ओळखल्या जायचे? छान, गुड, जोरदार. 14, ABC. ए, यशोधरा कोणत्या 2 गुणांनी प्रसिद्ध होती? गुड, टाळ्या. बी, सिद्धार्थाच्या पत्नीचे नाव काय होते? फॉर बी, यशोधरा. असं मोठ्या आवाजात सांगायचं. गुड, टाळ्या. सी, सिद्धार्थ आणि यशोधरेच्या विवाहाला अनेक वर्षे लोटल्यावर सी, त्यांना पुत्र झाला. सिद्धार्थ यशोधरेला त्यांचं नाव काय? गुड, टाळ्या. ए, शुद्धोधनाने सिद्धार्थाला राहण्यासाठी किती महाल बांधले होते? टाळ्या. अप्रतिम, क्या बात है, सबका अच्छा परफॉर्मेंस है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. नेक्स्ट, बी, वयाच्या कितव्या वर्षी शाक्य संघात दीक्षा मिळत असे? गुड, टाळ्या. सी, रोहिणी नदीच्या वादात
शाक्यांच्या विरोधामध्ये कोण उभे होते? बोलिए, टाळ्या. ए. संघाची सभा भरण्याचे ठिकाण व संघाची सभा भरण्याचे ठिकाण व शाक्यांचे सभागृह कोणत्या नावाने ओळखले जात असे? संथागार. गुड, टाळ्या. नेक्स्ट फॉर बी. शाक्यांचे सभागृह कुठे होते? कपिलवस्तू. आलं ना? सिद्धार्थ संघाचा सभासद झाल्यापासून कितव्या वर्षी रोहिणी नदीचा वाद उभा राहिला? कितव्या वर्षी? सिद्धार्थाने शाक्य संघाची दीक्षा घेतली. ठीक आहे, तुम्हाला दुसरा प्रश्न देतो. गोंधळलेले तुम्ही. नेक्स्ट. सिद्धार्थाचा आवडता घोडा टिंब टिंब होता. टाळ्या. हा, सी. परिव्रज्य संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय किती वर्षाचे होते? व्हेरी गुड, टाळ्या. क्या बात है, गुड जादव साहब, बढ़िया. अरे मोबाइल में देख रहे आप? नहीं ना? नहीं नहीं, कैंसिल करूँ का? बर, ठीक आहे. हा, पुस्तक कोणाचं उघड आहे का? नाही ना? मला तर समर्थ दिसते, परंतु पाठीमागे पण कोणीही पुस्तक कृपया उघडू नका, उपासकांमध्ये पण. हा, नेक्स्ट फॉर ए. 17. 17वा. कपिल वस्तू सोडल्यानंतर आपण इथपर्यंत आलोच नव्हतो आहे ना? बरं, ठीक आहे. मगध देशाच्या राजधानीचे नाव काय? राजगृह. टाळ्या. नेक्स्ट. कौशल देशाच्या राजधानीचे नाव काय? मग शाक्याची काय होती? आपण त्या ठिकाणी नेहमी जातो. कौशल राज्याची राजधानी काय होती? कौशल देशाची राजधानी काय होती? कौशल देशाची राजधानी काय होती? व्हेरी गुड, जोरदार, जबरदस्त. नेक्स्ट फॉर सी. कपिल वस्तू ही राजधानी कोणत्या राज्याची होती?
सिंपल आहे की नाही? हा 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 नेक्स्ट सांगा सांगा. हा रिपीट करू. कपिल वस्तू राजधानी कोणत्या राज्याची होती? दोन चुकले ना पर्याय तुमचे. चला क्रॉस. यांच्यासाठी जोरदार. तुम्ही दुसरंच पुस्तक वाचता वाटतं. हा नेक्स्ट फॉर ए. रोहिणी. हा मगध देशाच्या राजाचे नाव काय होते? बिंबिसार. टाळ्या. कौशल देशाच्या राजाचे नाव काय होते? काय काय? प्रसन्नजीत. काय होतं? प्रसेनजीत. टाळ्या. प्रसन्न नाही, ते प्रसेनजीत आहे. ठीक आहे. आणि त्याला पालीमध्ये पसेनदी असं म्हणतात. पसेनदी. ठीक आहे. नेक्स्ट फॉर सी. कपिल वस्तूमध्ये राहणारा शाक्यांचा राजा, त्यांचे नाव काय होते? शुद्धोधन. वा जोरदार. एकोणावीस. ए बी सी. ए शुद्धोधनाच्या सेनापतीचे नाव काय होते? उदयीन. गुड. टाळ्या. छान. नेक्स्ट क्वेश्चन फॉर बी. उदयीनने मित्राची किती लक्षणे सिद्धार्थाला सांगितली? व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. सिद्धार्थाला उदयीनने 3 मित्रत्वाची लक्षणे सांगितली. बरोबर आहे. आता ती कोणती कोणती? अहितकारक वस्तूंपासून दूर ठेवणारा, हितकारक वस्तूंमध्ये आपल्याला लावणारा, आणि तिसरं काय? संकटकाळी नेहमी आपल्या सोबत येणारा, पळून न जाणारा. ही कोणाची? दुश्मनाची लक्षण आहेत. कोणाची लक्षण आहेत? अहो मित्राचे लक्षण आहेत ना. अवघड आहे. कन्फ्युजन करतो का? कन्फ्युजन ही कन्फ्युजन है. सीला ना. सिद्धार्थाच्या आत्याचे नाव काय होते? सांगा. मोबाईल मध्ये पाहिजे नाही. दुसरं चालू आहे ना तुम्ही. चला काय होतं? सिद्धार्थाच्या आत्याचं नाव काय होतं? चला एक टिप देतो तुम्हाला. टिप देतो.
त्यांच्या 2 आत्या होत्या. पहिलं अक्षर होतं अ आणि दुसरं अक्षर होतं प्र. सांगा. याला म्हणतात विकास. सांगा सांगा. बरं जाऊ दे, आणखी एक ऑप्शन सांग बाळा. काय? हा, अच्छा, त्याला वाटलं अप्रमा. चला, 1-2 आत्या होत्या ना, मी एकच नाव सांगतो, तुम्हाला दुसरीच नाव सांगत, तुम्हाला राईट टिक मिळेल, नाही सांगता आलं तर क्रॉस मिळेल. ओके, इट्स फॉर ओनली सी ग्रुप. अमिता. दूसरी कौन होती? वेरी गुड, टाळ्या. चलो, एक बच्चे से इतनी अपेक्षा नहीं थी, जो बच्चा ने एक आपको राइट बढ़ाया, बहुत अच्छी बात है. नेक्स्ट फाइनल राउंड, 20वां प्रश्न, ए एंड बी एंड फॉर सी. सिद्धार्थ जेव्हा चालू व बोलू लागला तेव्हा त्याला कोणत्या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला महामाया घेऊन जात असे? अभया, टाळ्या. हा, नेक्स्ट फॉर सी, फॉर बी. महामायाच्या पुत्राचे नाव सिद्धार्थ होते, तर महाप्रजापतीच्या पुत्राचे नाव काय होते? नंद, गुड. अँड फुल अँड फायनल राउंड फॉर सी. चला, आता सोप्पा विचारतो तुम्हाला. सिद्धार्थ जन्माच्या वेळी पहिले ऋषी सिद्धार्थाला पाहायला आले, त्यांचं नाव काय होतं? इतका सोपा आहे तुम्हाला, मला वाटतं तो दुसरी वेळेस त्यांना प्रश्न आहे. आज प्रश्न फक्त फिरून. व्हेरी गुड. काय काय असेच मुनी? असेच मुनी का असेच मुनी? असेच. आशिष मुनी, आशिष मुनी, आशिष मुनी नाही, असित मुनी. ठीक आहे, चला, फुल अँड फायनल. तिघांना पण जोरदार सर्वांनी एकामेकासाठी टाळ्या वाजवा. चला, आता काउंटिंग. काउंटिंग सर्वांनी लक्षपूर्वक. मग ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी, तिकडे तो व्हिडिओ चालू आहे. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी, सर्वांनी आपापले फक्त गुण लक्षात ठेवा. मी वाचतोय, नंतर मग ज्यांचे जास्त बनतील त्यांनी सगळ्यांनी एकामेकासाठी टाळ्या वाजवा. ठीक आहे. ग्रुप ए 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ग्रुप बी, क्या बात है, वाह.
ग्रुप बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बहुत बढ़िया. अब है सी की बारी. तुम्हाला तर 21 आहे हो. हा सी फक्त जे क्रॉस नाहीत सॉरी जे राईट आहेत तेच. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा तर असो या ठिकाणी ए आणि बी ग्रुप मोठ्या संख्येने बहुसंख्येने जिंकलेला आहे. विनर ग्रुप ए अँड बी. जोरदार टाळ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली प्रश्न मंजुषा या ठिकाणी संपलेली आहे. आता आपला पुढील या ठिकाणी वृक्षारोपणाचा विधी होईल. ठीक आहे, बोला.